सर्वांना माझा दंडवत प्रणाम. आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या आणि गहन अशा विषयावर चिंतन करणार आहोत. तो विषय आहे कर्म. आपल्या प्रत्येक दिवसाच्या, प्रत्येक क्षणाच्या जीवनात कर्म हा शब्द किती वेळा येतो, पण खरं सांगायचं तर कर्माचा खरा अर्थ, त्याचं गूढ आणि त्याचे परिणाम आपण फार खोलवर विचार करत नाही. आपल्या श्वासोश्वासाप्रमाणेच कर्म हे जीवनाचा अविभाज्य भाग आहे. मनुष्य जन्माला आला म्हणजे तो कर्माशिवाय राहूच शकत नाही. श्वास घेणं, बोलणं, चालणं, खाणं, काम करणं हे सगळं कर्माच्याच कक्षेत येतं. भगवद्गीतेत श्रीकृष्ण सांगतात की अकर्मण्यः देहधारण अशक्य आहे. म्हणजे जोपर्यंत आपण जिवंत आहोत तोपर्यंत आपण कर्म करतच आहोत. कर्माचे 3 प्रकार आहेत. कर्म या शब्दाचा अर्थ समजून घ्यायचा असेल तर त्याचे प्रकार ओळखले पाहिजेत. आपल्या शास्त्रांमध्ये कर्माचे 3 मुख्य प्रकार सांगितले आहेत. संचित कर्म, आपल्या अनेक जन्मापासून आपण केलेली असंख्य कर्म जी साठून राहिली आहेत त्यांना संचित म्हणतात. हे जणू आपल्या बँकेतील खात्यासारखं आहे, ज्यामध्ये पूर्वजन्मीची सर्व कर्मे जमा झाली आहेत. प्रारब्ध कर्म, त्या संचित कर्मामधील काही फळ या जन्मात भोगायला आपणास लागतात. हाच आपला नशीब किंवा प्रारब्ध आहे. आपण कुठे जन्माला येणार, कोणते आईवडील, कोणते घर, कोणती परिस्थिती, हे सगळं प्रारब्ध ठरवतं. क्रियमान कर्म हा सगळ्यात महत्त्वाचा भाग. आपण या क्षणी, या जन्मात जी नवी कर्म करतो ती हीच कर्मे आपलं भविष्य घडवतात आणि पुढील जन्माचे बीज पेरतात. कर्म आणि भाग्य यांचा संबंध याविषयी सांगायचे झाले तर लोक नेहमी म्हणतात, नशिबात असेल तर मिळेलच. पण हा नशीब म्हणजे काय? तर आपल्या भूतकाळातील कर्मांचे फळ. आपण जसं बी पेरतो तसंच झाड उगवतं. आपण जर आंबं बी पेरलं तर आंबा मिळेल, निंबू बी पेरलं तर कडुनिंबच मिळणार. पण जेव्हा बी पेरलं गेलंय तेव्हा त्याचं फळ टाळता येत नाही. म्हणून भाग्य हा कुठल्याही बाहेरच्या शक्तीचा खेळ नसून तो आपल्या कर्माचा परिणाम आहे. कर्माची बंधने कोणती? तर आता प्रश्न असा पडतो की जर सगळं कर्मावरच अवलंबून आहे तर मग मनुष्याला काहीही स्वातंत्र्य नाही का? नाही, असं नाही. आपल्याला स्वातंत्र्य आहे. या क्षणी आपण कोणते नवे कर्म करतो यात. आपण पाप करायचं की पुण्य, स्वार्थ करायचं की परमार्थ, लोभ करायचा की त्याग, हा निर्णय आपण घेऊ शकतो. पण लक्षात ठेवा, प्रत्येक कर्माचं बंधन असतं. आपण लोभीपणाचं कर्म केलं तर दुःख बांधलं जातं. आपण दयाळूपणाचं कर्म केलं तर आनंद बांधला जातो. कर्मफळाचा नियम काय आहे हे जाणून घेऊया. कर्माचा नियम अगदी सोपा आहे. जसं कराल तसं भराल. आज आपण जो बी पेरतो त्याचं फळ उद्या भोगावं लागतं. जर आपण कुणाला प्रेम दिलं, मदत केली तर परत आपल्यालाच प्रेम आणि मदत मिळते. जर आपण कुणाला फसवलं, दुखावलं तर परत आपल्याला तशी वेदना भोगावी लागते. हा नियम इतका अचूक आहे की त्याला कुणीही चुकवू शकत नाही. कर्मातून मुक्ती कशी मिळेल? तर श्री चक्रधर स्वामी आणि महानुभव पंथातील उपदेश आपल्याला सांगतात की कर्म हे टाळता येत नाही, पण कर्माची आसक्ती टाळता येते. मी हे केलं अशी अहंकार भावना सोडून दिली आणि सगळं परमेश्वराला अर्पण केलं तर कर्माचं बंधन राहत नाही. भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, कर्म कर पण त्याच्या फळाची अपेक्षा करू नकोस. यालाच कर्मयोग म्हणतात. कर्मयोग म्हणजे काम टाळणं नव्हे, तर काम करताना त्याला परमेश्वराला अर्पण करणे. दैनंदिन जीवनातील कर्म याबद्दल सांगायचे म्हटले तर आपण घर चालवतो, शेती करतो, नोकरी करतो, व्यवहार करतो. हे सगळं करताना जर आपण स्वतःच्या स्वार्थासाठी नव्हे तर कर्तव्य म्हणून केलं तर ते कर्म आपल्याला मुक्तीकडे नेणारं ठरतं. उदाहरणार्थ, आई जेवण शिजवते, ती जर केवळ कर्तव्य म्हणून मुलांना प्रेमाने जेवण देते तर ते शुद्ध कर्म आहे. शिक्षक जर पैशासाठी शिकवतो तर त्यात आसक्ती आहे. पण ज्ञान देण्याची सेवा म्हणून शिकवला तर ते कर्मयोग आहे. व्यापारी जर फसवणूक करतो तर त्याचं फळ त्याला दुःख देईल, पण जर तो प्रामाणिकपणे व्यापार करतो तर ते पुण्यकर्म ठरतं.
कर्म आणि भय याबाबत बोलायचे झाले तर बऱ्याच जणांच्या मनात प्रश्न असतो की मी चुकूनही काही चुकीचं कर्म केलं तर काय होईल. तर उत्तर आहे, चुकलेल्या कर्माचं फळ मिळणारच, पण परमेश्वरावर श्रद्धा ठेवून प्रामाणिकपणे क्षमा मागून पुन्हा चांगल्या कर्मांची सुरुवात केली तर मार्ग बदलतो. कर्मामुळे भय वाटतं, पण हाच भय आपल्याला सजग ठेवतो. कर्म आणि मोक्ष याविषयी थोडक्यात सांगायचे म्हटले तर शेवटी कर्माचा उद्देश काय, आपण का कर्म करत राहावं, त्याचं उत्तर आहे आत्मशुद्धीसाठी. कर्म आपल्याला शिस्त शिकवतं, नम्रता शिकवतं, दया शिकवतं. कर्मयोग आपल्याला अहंकार सोडायला शिकवतो. आणि जेव्हा आपण कर्म करूनही त्याला आसक्ती ठेवत नाही, तेव्हा आपण मोक्षाच्या मार्गावर चालतो. यातून असा निष्कर्ष निघतो की कर्म हेच आपल्या जीवनाचं आरसा आहे. आपलं आजचं जीवन हे कालच्या कर्माचं फळ आहे आणि उद्याचं जीवन हे आजच्या कर्मावर अवलंबून आहे. म्हणून नेहमी चांगलं कर्म करा, दुसऱ्याला त्रास देणारं कर्म टाळा, आपल्या कर्माचं श्रेय परमेश्वराला द्या आणि फळाची अपेक्षा न ठेवता आनंदाने कर्म करा. यातूनच खरी शांती, खरी समाधान आणि अखेरीस मोक्ष मिळतो. माणसाच्या हातात आहे कर्म, पण त्याच्या पलीकडे आहे परमेश्वर. कर्म करा, पण त्याला परमेश्वराला अर्पण करा. यातच खरी जीवनाची सार्थकता आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि व्हिडिओ आवडला असल्यास इतरांनाही शेअर करा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू या पुढील व्हिडिओमध्ये. जय श्री चक्रधर स्वामी. दंडवत प्रणाम.